जीवनामध्ये केवळ पैसाच सर्वस्व नाही, फक्त हे वाक्य बोलण्यापूर्वी तुम्ही पुरेसे धन गोळा केले आहे याची खात्री करून घ्या, असं वॉरेन बफे म्हणतात. आजचा आपला विषय धन आणि संपत्तीच संबंधी असल्याने मी हे मुद्दाम त्यांचं वाक्य सुरुवातीला घेतलंय. जीवनातील अर्थाचा अर्थ समजून घेण्यासाठी आज आपण गप्पा मारणार आहोत. रामराम मंडळी, मी डॉक्टर रामदास महाजन रामराम मंडळी या श्राव्य संवाद मालिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. अर्थनियोजन म्हणजेच पैसा आणि संपत्तीचे व्यवस्थापन अत्यावश्यक असले तरी ते दुर्लक्षित क्षेत्र आहे. विशेष करून मराठी माणूस तर याबाबतीत उदासीनच असतो, पण नियम म्हटला की अपवाद आलाच. आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आले आहेत श्री अतुल सुळे, जे स्वतः गुंतवणूक सल्लागार आहेत आणि त्यांना योग्य वेळी अर्थाचा अर्थ कळल्याने 40मध्येच नियोजन करून ते आर्थिक स्वातंत्र्य अनुभवत आहेत. स्वागत आहे सुळे काका तुमचं. धन्यवाद. नमस्कार. मी आता वर जी सगळी तुमची ओळख आणि आपला विषय मांडला, तर मला सुरुवातीला तुमच्याकडून हे ऐकायला आवडेल की तुम्ही स्वतः बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करत होतात आणि आता तुम्ही गुंतवणूक सल्लागार म्हणून पण काम करता. बरोबर. पण तुमच्या आधी वडील, काका, भाऊ कोणी ह्या आर्थिक क्षेत्रामध्ये काही काम करायचे का तुम्हीच हे सुरू केलं? अगदी खरं सांगायचं तर आमच्या फॅमिलीमध्ये कोणी कॉमर्सला गेलेलं नव्हतं आणि माझा SSC बोर्डात 30वा रँक आलेला होता 73 साली. तर त्यावेळी सकाळचे पत्रकार हे मुलाखत घ्यायला आले होते. तर मला आदल्या दिवशीच कळलं होतं SSC बोर्डाकडून तार आली होती आणि कोणीतरी मुलाखत घ्यायला येणार एवढं कळलं होतं. मग मी असा विचार केला की मला सायन्सला काही जायचं नव्हतं, कारण मला रक्त बघितलं की भोवळे येते. त्यामुळे मला विचारलं की माझ्या डोक्यात आलं की आपण काहीतरी वेगळं करावं, म्हणून मी कॉमर्सला जायचं ठरवलं. मग वडिलांनी विचारलं की कॉमर्सला गेलं की काय होणं चांगलं असतं, तर ते म्हणाले की चार्टर्ड अकाउंटंट होणं चांगलं असतं. म्हणून मी इंटरव्ह्यूपुरतं उत्तर देऊन टाकलं की मी चार्टर्ड अकाउंटंट होणार म्हणून मोठा झाल्यावरती. पण नंतर मग मी बघितलं की चार्टर्ड अकाउंटंटकडे आर्टिकलशिप खूप करावी लागते आणि मला शक्यतो आर्टिकलशिप म्हणजे बरेच पिदडून घेतात असं कळलं होतं. तेव्हाची कल्पना तशी. हो, अजूनही तशीच असेल थोडीफार. मग एका मित्रांनी सांगितलं की कॉस्ट अकाउंटंट आणि चार्टर्ड अकाउंटंट दोन्ही सारखंच समजलं जातं आणि कॉस्ट अकाउंटंटला काय आर्टिकलशिप करावी लागत नाही, म्हणून मी कॉस्ट अकाउंटंट झालो, व्हायचं ठरवलं. पण इंटरमिजिएट झाल्यावर बँक ऑफ बडोदामध्ये ऑफर आली जॉबची, डायरेक्टली रिक्रुटेड ऑफिसर म्हणून. मग मी जॉईन झालो 1980 साली. तेव्हा पहिलं पोस्टिंग नवसारीला मिळालं आणि मग त्यावेळी आम्हाला जून आणि डिसेंबर क्लोजिंग असायचं, त्यामुळे आम्हाला डिसेंबरचं हेवी क्लोजिंग असायचं, आम्हाला परमिशन सुट्ट्या मिळायच्या नाहीत. म्हणून जून 80, 81 आणि 82 असं करत मी फायनल कंप्लीट केली. म्हणजे ओरिजिनल माझा प्लॅन हा असा इन्व्हेस्टमेंट या क्षेत्रामध्ये याचा नव्हताच. मग 22 वर्ष मी नोकरी केली बँकेमध्ये. मग लक्षात आलं की आपण इथे फारच गुंतून जातोय आणि स्ट्रेस लेव्हल खूपच वाढायला लागली. त्यामुळे मग मी ठरवलं की आपण यातनं आता बाहेर पडायला पाहिजे. आणि योगायोगाने त्याच सुमाराला गोल्डन हँडशेक म्हणून एक स्कीम बँकिंग इंडस्ट्रीमध्ये आली, VRS, आणि ती बँकिंग इंडस्ट्रीमधली पहिलीच होती. मग मी घरी जाहीर केलं की मी आता VRS घेतोय. त्याबरोबर मुलगी आमची 11वीला होती. ती म्हणाली की बाबा मला निदान 12वी तरी होऊ द्या, जरा थांबा ना 1 वर्ष. मुलगा होता तो 6वीत होता, त्याला काहीच नव्हतं. तो म्हणाला बाबा मला दिवसभर खेळायला मिळतील, गो हेड, खुश. आणि बायको म्हणाली की तुम्हाला जर स्ट्रेस पडत असेल तर तुम्ही सोडून द्या, आपल्याला मीठ भाकरीपुरते पैसे मिळतील ना. म्हटलं हो, तेवढे तरी मिळतील, कारण 20व्या वर्षी पेन्शनला मी एलिजिबल झालो होतो. त्यामुळे मी एक सिम्पल कॅल्क्युलेशन केलं की माझा जेवढा टेक होम पगार होता तेवढा मला पेन्शन आणि मिळालेल्या रकमेवरचा इंटरेस्ट या 2मधून एवढं भागतंय असा विचार करून मी हा धाडसी निर्णय घेतला.
नाही, हे मोठंच धाडस आहे, म्हणूनच मी तुम्हाला विचारलं. कारण 43 वय होतं तेव्हा तुमचं. बरोबर. आणि आता काय आहे, आता समजा एखादा आपण 43 वर्षाचा म्हटला नोकरदार IT मधला, तर त्याला खूप पगार असतो. येस, त्यामुळे तेव्हा तुम्हाला नव्हते. बरोबर, आकड्यात बघितलं तर तो काहीच नसेल. अगदी बरोबर. तर मला तेच तुम्हाला विचारायचं होतं की हे कॅल्क्युलेशन नक्की माणसाने कसं करावं. म्हणजे आता मी समजा माझं आजचा 50,000 रुपये महिन्याचा खर्च आहे असं आपण धरून चालू, आणि मी म्हटलं आज मला रिटायर व्हायचंय, तर त्यानी काय कॅल्क्युलेशन करावं की मला किती पुंजी मी जर माझ्याकडे ठेवली तर मी माझं पुढचं आयुष्य, आणि कारण आता माणसांचं आयुष्यमान पण वाढत आहे ना, ह्यानी काय कसं करता येईल. ऍक्च्युली त्याच्यामध्ये खूप कॅल्क्युलेशन्स इन्व्हॉल्ड असतात. आणि सगळ्यात चांगलं म्हणजे सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर याकडून तुमचं सगळं कॅल्क्युलेशन्स करून घेणं खूप महत्वाचं असतं. बरोबर. आणि तो प्रोसेस कसा असतो की तुमचं इन्कम किती आहे, महिन्याच्या एक्सपेन्सेस किती आहेत, तुमचं दर महिन्याला सरप्लस किती राहतं, आणि ते सरप्लस तुम्ही कशा प्रकारे वापरता, आणि तुमचे फायनान्शियल गोल्स काय आहेत, म्हणजे मुलांची शिक्षण, मुलांची लग्न, स्वतःचं रिटायरमेंट, घर घेणं, हे सगळे जे फायनान्शियल गोल्स असतात ते क्वांटिफाय करावे लागतात. आणि नुसते आजच्या तारखेत त्याचं व्हॅल्युएशन काढून चालत नाही. तर तो गोल जेव्हा येणार तेव्हा आपल्याकडे किती रक्कम जमा असली पाहिजे, हे सगळं कॅल्क्युलेशन करताना सगळेजण, आणि मी सुद्धा हाच एका घटकाकडे दुर्लक्ष केलं होतं, ती म्हणजे महागाईचा दर, इन्फ्लेशन. इन्फ्लेशन. तुम्ही जर इन्फ्लेशन विचारात घेतलं नाही तर तुमची सगळी कॅल्क्युलेशन्स चुकू शकतात. त्यामुळे तुम्ही रिटर्न किती कमावणार आणि त्याच्यातनं इन्फ्लेशन मायनस करायचं आणि टॅक्स मायनस करायचं, एवढं जर हे सगळं आपण 60 वर्षाचं रिटायरमेंट धरलं तर पोस्ट रिटायरमेंट पिरियड तुमचा 25 वर्षाचा असतो. तर तुमच्याकडे एक्झॅक्टली किती कॉर्पस रिटायरमेंटच्या वेळी असायला हवं, हे सगळं सायंटिफिक कॅल्क्युलेशन्स करावी लागतात. त्याला असं थंब रूल नाही, असं थंब रूल नाही सांगता येणार. माणसाप्रमाणे ते बदलणार. अगदी नक्की. कारण काय हल्ली टीव्हीवर आणि ह्याच्यावर खूप त्याच्यावर इंटरव्ह्यूज येत असतात ना, म्हणून मी सुरुवातीलाच मुद्दाम तुम्हाला हो, अगदी योग्य प्रश्न आहे की इथे थंब रूल्स काही कामाचे नाही. तुम्हाला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्सच करून बघावी लागतात की रिटायरमेंटच्या वेळी तुम्हाला किती कॉर्पस हे अवेलेबल असलं पाहिजे. म्हणून ते असं म्हटलं जातं का की बचत ही म्हणजे गुंतवणूक नव्हे. एक्झॅक्टली. कारण जनरली लोक काय समजतात की तुमचं आवक मायनस एक्सपेन्सेस एवढी, आवक मायनस एक्सपेन्सेस एवढं तुमचं सेव्हिंग करायला पाहिजे. पण सेव्हिंग सुद्धा मी तर हा फॉर्म्युला उलटा सांगेन की पहिल्यांदा तुमची आवक, त्याच्यातनं तुम्ही सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट करा आणि बाकीची रक्कम खर्च करा. असं जर तुम्ही कारण पहिली प्रायोरिटी ही सेव्हिंगलाच द्यायला पाहिजे. बरोबर. आणि हे सेव्हिंग तुम्ही जितकं लहान वयामध्ये सुरू कराल तितकं कमी रकमेमध्ये भागतं. बरोबर. आणि आता तुम्ही जो एक इन्फ्लेशनचा मुद्दा मांडला, तर मला जे काय वाटतं ते तुम्ही बरोबर आहे की नाही फक्त सांगा. की त्याचा अर्थ असा आहे की एखादी वस्तू मला आज जर 100 रुपयाला मिळत असेल आणि आपल्या भारतामध्ये समजा 4% इन्फ्लेशन आपण जर कॉमन धरलं, तर त्याच वस्तूला मला 1 वर्षांनी 104 रुपये खर्च करायला लागणार. बरोबर आहे. असाच अर्थ होतो. म्हणजे मी जर सेव्हिंग अकाउंटमध्ये माझे पैसे 100 रुपये ठेवले आणि त्याच्यावर मला जर 5 रुपये व्याज मिळालं, तर खरं बघायला गेलं तर माझा 1 रुपया फायदा आहे. असंच ना. अगदी बरोबर. म्हणजे त्या 4%च्या वर जेवढं मी ऍक्च्युअली माझ्या इन्व्हेस्टमेंट मधनं पैसे मिळवेन, ती खरी माझी मत्ता वाढली. असं बरोबर. त्या दृष्टीने कॅल्क्युलेशन करावं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा इन्फ्लेशन हे प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळं असू शकतं. फाईन. म्हणजे आता मेडिकलचं इन्फ्लेशन असतं हे वेगळं असू शकतं. कारण मेडिकलची किंवा शिक्षणाचा खर्च हा काही 5-6% नाही वाढत, तो 10-15% सुद्धा वाढू शकतो. त्यामुळे तिथेही सगळे इन्फ्लेशन एकाच यार्डस्टिकनी मोजून चालत नाही आपल्याला. बरोबर. पण म्हणजे बेसिक हे आहे की तुम्ही किमान ते जे इन्फ्लेशन आहे ते तरी तुम्हाला बीट करायला पाहिजे. त्याच्यावर तुम्ही काय कमावता. एक्झॅक्टली. आणि त्याच्यासाठी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं हे अत्यावश्यक होऊन बसतं.
तुमचा जर स्वतःचा अभ्यास असेल तर तुम्ही डायरेक्ट पद्धतीने शेअर्स निवडून गुंतवणूक करू शकता. बरोबर. आणि तो नसेल तर म्युच्युअल फंड आणि SIP हा राजमार्ग कुणी त्याच्या त्या मार्गाला जाऊन व्यवस्थितरित्या प्लॅनिंग करू शकतो. बरोबर. आता तुम्ही मगाशी बोलताना असं म्हणालात की जेवढं तुम्ही लवकर इन्व्हेस्टमेंट सुरू कराल तेवढा तुमचा फायदा आहे. म्हणजे आम्ही ज्याचं पहिल्यांदाच कोट वाचलं त्यांनी 14व्या वर्षी काहीतरी सुरू केलं, ते म्हणतात मला थोडा उशीरच झाला. तर त्याच्याबाबत एक वाक्य म्हटलं जातं नेहमी की तुम्ही वेळ साधायचा प्रयत्न करू नका, वेळ घालवा त्याच्यात. एक्झॅक्टली. तर ते जरा आम्हाला समजावून सांगा म्हणजे काय. बरोबर. असं बरीचशी लोक काय करत असतात की मार्केट टायमिंग साधायचा प्रयत्न करतात. तर मार्केट टायमिंग हा प्रकार असा आहे की म्हणजे योग्य वेळेला गुंतवणूक करणं हे भलभल्या प्रोफेशनल फंड मॅनेजर्सना सुद्धा जमत नाही. त्यामुळे इट इज इम्पॉसिबल टू टाईम द मार्केट, बट यू कॅन स्पेंड लॉट ऑफ टाईम इन द मार्केट. म्हणजे याचा अर्थ की तुम्हाला चक्रवाढ वृद्धी याला जगातलं 8वं आश्चर्य असं म्हणण्यात येतं. तुमचा एक आता लेख पण आला तो वाचला. येस. चक्रवाढ वृद्धी हे जगातलं 8वं आश्चर्य मोजलं जातं आणि त्याचे रिझल्ट्स तुम्हाला 10, 15, 20 वर्षानंतरच दिसतात. त्याच्यामुळे तुम्हाला संपत्ती निर्मिती करायची असेल मोठ्या प्रमाणावरती तर तुम्हाला तुमचं टाईम होरायझन हे नेहमी लांबच असलं पाहिजे. त्यामुळे वॉरन बफे म्हणतात ऑलवेज थिंक इन टर्म्स ऑफ डिकेड्स. म्हणजे मी 2, 3, 5 वर्ष गुंतवणूक करून काही फायदा नसतो. त्याच्यासाठी 10, 20, 30 वर्ष. आता तुम्ही कोळथरचे आणि कोकणातल्या तुम्हाला माहिती असेल की आंब्याचं किंवा नारळाचं झाड लावलं तर त्याला फळं यायला किती वर्ष लागतात. तेवढा पेशन्स फार थोड्या लोकांकडे असतो आणि तेवढा पेशन्स दाखवला तरच तुम्हाला त्याचे रिझल्ट्स दिसतात. म्हणजे धैर्य फार महत्वाचं आहे. म्हणजे योग्य वेळेत निर्णय घ्यायचा आणि त्याच्यावर टिकून राहायचं, धैर्य ठेवलं. म्हणूनच ते मला वाटतं बफेंचं एक वाक्य आहे की इन्व्हेस्टमेंट मस्ट बी बोरिंग. त्याचा अर्थ खरा उलटा आहे. म्हणजे तुम्ही त्याच्याकडे व्होलॅटिलिटीकडे दुर्लक्ष करा किंवा तुम्हाला आलाच तर त्याचा व्होलॅटिलिटीचा फायदा करून घ्या. आता फायदा करून घ्यायचा कसा तर त्याला SIP करणं हा सगळ्यात बेस्ट मार्ग असतो. म्हणजे मार्केट जेव्हा कधी पडलेलं असतं तेव्हा कंपल्सरी तुमची गुंतवणूक होते आणि ती कमी भावानी होते. आणि जेव्हा कधी मार्केट हे बुल फेजमध्ये जातं तेव्हा ही आत्ता जी कंपल्सरी गुंतवणूक तुम्ही केलेली आहे SIP मार्फत तीच तुम्हाला चांगले रिटर्न्स देऊन जाते. त्यामुळे व्होलॅटिलिटीचा फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्हाला SIP करणं हा सगळ्यात चांगला मार्ग. SIP म्हणजे आपण ज्याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट, दर महिन्याला ठराविक पैसे. बस. मग त्यावेळी तुम्ही मार्केट किती आहे त्याच्याकडे अजिबात बघू नका आणि थेंबे थेंबे तळे साचे याप्रमाणे ते असं जर तुम्ही वर्षानुवर्ष SIP चालू ठेवली तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स दिसू शकतात. याचे आपल्याला आकड्यांमध्ये काही उदाहरण देता येईल का? हो. म्हणजे समजा 1-2 माणसं आहेत आणि त्यांनी 10,000 किंवा असं काही महिन्याला गुंतवले तर त्याचं कसं प्रोग्रेशन होईल असं काही सांगता आलं तर जरा आमच्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल. नक्की सांगेन मी तुम्हाला. तर आपण असं गृहीत धरूया की 2 माणसं आहेत. ओके. एक A आणि एक B. दोघांचंही वय 25 वर्ष आहे. असं गृहीत धरू. फक्त एनी काय केलं की SIP सुरू करायला थोडा उशीर केला. म्हणजे 35व्या वर्षी त्यांनी SIP सुरू केली. म्हणजे 10 वर्ष उशिरा. आणि दुसऱ्यानी आहे ते 25व्या वर्षीच SIP सुरू केली बीनी. आणि पहिला जो माणूस आहे त्यांनी 15,000 दर महिन्याला बाजूला टाकले आणि दुसरा B जो आहे त्यांनी लवकर सुरुवात केली, त्यांनी दर महिन्याला 10,000चीच SIP केली. बरोबर. समजा त्यावेळी त्याचं इन्कम कमी असेल त्यामुळे त्यांनी Bनी 10,000 केले आणि Aनी 15,000 केले. आणि आपण असं गृहीत धरू की दोघांचंही रिटायरमेंट एज 60 आहे. म्हणजे Aला किती वर्ष मिळतील? इन्व्हेस्टमेंटचा पिरियड त्याचा असेल 25 वर्षाचा आणि Bचा असणार आहे तो 35 वर्षाचा. आणि आपण असं गृहीत धरू की दोघांनी 12% रिटर्न मिळवला. कारण जनरल जे आपल्याला मार्केटमध्ये 10-12% रिटर्न तुम्हाला आरामात मिळू शकतो लॉंग टर्म मध्ये. बरोबर. तर असं जर त्यांनी करत राहिलं तर Aची गुंतवणूक किती होणार आहे? 45 लाख रुपये होणार आहे. म्हणजे ज्यांनी 35व्या वर्षी सुरू केले त्याची 60व्या वर्षी स्वतःची गुंतवणूक होणार आहे 45 लाख आणि त्याचे झालेले असतील 2,55,00,000 रुपये 60व्या वर्षी. याचाच अर्थ त्याला
स्वतःचे 45 लाख आणि त्याला प्रॉफिट झाला 2,10 लाख रुपये. एला. आता आपण बीचं काय झालं ते बघूया. आता बीने काय केलं की स्वतःची गुंतवणूक त्याची दर महिना त्यांनी 10,000 टाकले. असं त्यांनी 35 वर्ष केल्यामुळे त्याची स्वतःची गुंतवणूक 42 लाख रुपये झाली. बरोबर. आणि त्याचं मूल्य झालं 5,09 लाख रुपये. बापरे, म्हणजे त्याच्या दुप्पटी एवढं दुप्पट झाले. म्हणजे त्यांनी कमी रक्कम गुंतवली पण लवकर सुरुवात केली. त्यामुळे हा एवढा जवळजवळ 3 कोटीचा डिफरन्स पडला या दोघांमध्ये. म्हणजे ते मला वाटतं सौरभ मुखर्जी यांचं पुस्तक आहे कॉफी कॅन इन्व्हेस्टमेंट. की ते छोटीशीच रक्कम पण तुम्ही लवकर सुरू करा. मला वाटतं त्याचं प्रिन्सिपल तेच आहे. अगदी मला आता एकदम आठवलं, माझी धाकटी मुलगी 12वी-13वी तुम्हाला माहिती आहे, मृणाल, तर तिला कॉफी खूप प्यायची हौस, रोज 2 कप वगैरे ती कॉफी प्यायची. तर मी तिला सहज एकदा म्हटलं, तू रोजची जर 1 कॉफी स्किप केलीस तर मी रोजचे 30 रुपये तुझे इन्व्हेस्ट करीन, म्हणजे महिन्याला 1,000 रुपये. आणि त्याप्रमाणे आता मला वाटतं 1.5 वर्ष होऊन गेलं. बरं. तर आम्ही दर महिन्याला तिचे 1,000 रुपयेचं तुमच्याच सल्ल्यानुसार करतोय. आता मला ते प्रत्यक्ष बघायला मिळेल, म्हणजे आणखीन 15 वर्षांनी त्याचं नक्की अगदी बरोबर कसं होतंय. आणि आताच परवा नाही का मी तुम्हाला म्हटलं की मला अजून त्याच्यात वाढ करायची. बरोबर. तर ते तुम्ही असं म्हणलं की फक्त 250 रुपये पण आता आपण करू शकतो. हो. SIPची रक्कम कमी केलेली आहे. 500 होती ते आता 250 सुद्धा. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की अगदी सामान्यातलं सामान्य ज्याचं कमीत कमी उत्पन्न आहे तो माणूस सुद्धा आता SIP करू शकतो. अगदी बरोबर. 250 रुपये तर माझ्या मते काही हरकत नाही. हो. एवढे तर कोणी स्पेअर महिन्याला, आणि करायलाच पाहिजे महिन्याला ना. हो, महिन्याला 250 रुपये. तर हे लवकर इन्व्हेस्टमेंट केल्याचे हे जे फायदे आहेत ते तुम्हाला या कोष्टकावरनं माझ्या मते कळलं असेल. आणि ह्याच्याही एक स्टेप तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर आमचे एक क्लायंट, माझा एक मित्र आहे शाळेतला, त्याच्या मुलांनी त्याला मुलगा झाला 1 वर्षापूर्वी. तर त्या 1 वर्षाच्या मुलाच्या नावाने त्यांनी SIP सुरू केलेली आहे. म्हणजे त्याला तो मुलगा 18-20 वर्षाचा होईल, त्याला 2 दशकांचा ऍडव्हान्टेज मिळालेला असेल आधीच. वॉरन बफेंनी त्यांची जी 90% गुंतवणूक आहे ती 65 वर्षानंतरच त्यांना जो काय प्रॉफिट झालाय, 90% हा 65व्या वर्षानंतरचा झालेला आहे त्यांना. त्यामुळे तुम्हाला जेवढं तुमचं टाइम होरायझन जास्ती, कंपाऊंडिंगला जेवढा जास्ती पिरियड मिळेल तितकी तुमची मिळणारी रक्कम खूप वाढत जाते. बरोबर. पण हे आता आपण सगळं जे बोललो ते मुलांना आपण कसं काय शिकवू शकतो, किंवा त्यांना, आता मी माझं उदाहरण तुम्हाला सांगितलं, पण इन जनरल मुलांना काय सांगायचं किंवा कसं आपण त्यांना पटवून देऊ शकतो? त्यांना आपल्याला बेसिकली सांगता येईल असं की सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटला पर्याय नाही आहे. कारण पूर्वीच्या काळी पेन्शन्स मिळायचं, डिफाईन्ड पेन्शन स्कीम असायच्या. म्हणजे तुमची एक ठराविक काळ नोकरी झाली की तुम्हाला त्याच्यानंतर शेवटचा 10 महिन्याचा किती पगार आहे ह्याप्रमाणे तुम्हाला एक ठराविक पेन्शन मिळायचं. पण 2004 सालापासून सरकारने आपल्या देशात तरी नॅशनल पेन्शन सिस्टीम आणलेली आहे. आणि डिफाईन्ड बेनिफिटच्या ऐवजी आता डिफाईन्ड कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे तुम्ही स्वतः पैसे गुंतवले, स्वतःच्या पगारातनं काही गुंतवले, तेवढीच रक्कम सरकार किंवा तुमचा एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्यूट करेल. त्यामुळे तुम्हाला बचत करणं हे अत्यावश्यक झालेलं आहे, अनिवार्य झालेलं आहे. त्यामुळे आणि तुमचा पहिला पगार येईल तेव्हापासूनच तुम्ही रिटायरमेंटचं प्लॅनिंग सुरू करा. जनरली लोक काय करतात की रिटायरमेंट 4-5 वर्षावरती आली की खडबडून जागे होतात आणि गुंतवणूक सुरू करतात. तसं नाही, तुमच्या पहिल्या पगारापासून तुम्ही निवृत्तीचं नियोजन करायला पाहिजे. आणि ते नाही केलं तर तुम्हाला लॉन्जिव्हिटी रिस्क, म्हणजे यू विल आउटलिव्ह युअर सेव्हिंग्स. हे कारण हेल्थ क्षेत्रामध्ये एवढी सुधारणा झालेली की माणसाचं आयुष्यमान दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आणि ते जर तुम्ही प्रोव्हिजन त्याची नाही केली तर असं घडू शकतं की तुमचं सेव्हिंग संपलेलं आहे आणि आयुष्य तुमचं चालू आहे. त्यामुळे ही अशी सिच्युएशन तुम्हाला अव्हॉइड करायची असेल तर नोकरीत लागल्यापासून पहिल्या पगारापासून तुम्ही बचत सुरू करा. आणि नुसती बचत नाही, बचत आणि गुंतवणूक
दोन्ही सुरू करायला म्हणजे पाहिजे. बचत ही पैसे फक्त बाजूला काढणं एवढंच त्याचा अर्थ आहे. जोपर्यंत तुम्ही गुंतवणूक करत नाही तोपर्यंत तुमचा पैसा वाढणार आणि नाही. यंग जनरेशनला एक मी सांगेन की तुम्ही EMIच्या ट्रॅपमध्ये अजिबात अडकू नका. त्याच्याऐवजी थोडं SIP सुरू करा, पैसे जमवा आणि त्याच्यातून स्वतःच्या पैशांनी तुम्ही काही वस्तू घ्या. कारण आज तुम्ही Amazon, फ्लिपकार्टवरती कुठेही काही खरेदी केलंय की तुम्हाला EMI द्यायला तुम्हाला लोक टपलेली असतात. पण त्या तुमच्या ज्या खरेदीवरती किती प्रचंड व्याज तुम्हाला लावण्यात येतं किंवा क्रेडिट कार्डाचा तुम्ही वापर करत असाल तर 36% ते 42% व्याज तुमच्यावरती लावण्यात येतं. त्यामुळे ह्या डेट ट्रॅपमध्ये अडकू नका. स्वतःच्या सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट करत राहा. पूर्वी म्हणायचं हंतरून पाय पसरा. अगदी बरोबर. आपल्या पूर्वजांनी अगदी योग्य संदेश आपल्याला दिलेले आहेत. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे तुमची लाईफस्टाईल ती खूप महत्वाची असते. बरं झालं तुम्ही विषय काढला. तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलचे गुलाम होत असता. त्यामुळे माझ्या मित्रांनी आयफोन घेतला नवीन किंवा नवीन मॉडेल आलेलं आहे म्हणून मी लगेच दुसरा खरेदी करेन असं करू नका. तुम्हाला उदाहरणच द्यायचं झालं तर वॉरन बफे जे माझे रोल मॉडेल आहेत, आपले सगळ्यांचे दैवत आहेत, ते अतिशय त्यांची राहणी साधी सुधी आहे. त्यांचं जेवण म्हणजे बर्गर आणि पेप्सी किंवा कोका कोला एवढं हे त्यांचं जेवण आहे. नंतर वादळामध्ये डॅमेज झालेल्या कार्स ते खरेदी करतात. एक लक्षात घ्या की त्यांची नेटवर्थ $139 बिलियन आहेत. म्हणजे इंडियन रुपीज साधारण किती? त्याला 82 गुणलं तर म्हणजे तो कॅल्क्युलेटर मोडेल आपला, एवढी मोठा आकडा आहे. आणि असं असूनही हा माणूस 58 साली $31,000 खरेदी केलेल्या घरामध्ये अजूनही राहतो. 93व्या वर्षी. येस. आणि ते सांगितलं अगदी साधी लाईफस्टाईल आहे त्यांची, तर आपणही तीच फॉलो करायला पाहिजे. ते तर म्हणतात कुठली ब्रँडेड वस्तू वापरूच नका. त्या ब्रँडसाठी पैसा खर्च करू नका. पण ब्रँडेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक, कारण ऍपलमध्ये त्यांची 50% गुंतवणूक आहे बरं का. हल्लीच केले आणि त्यांनी. हो. येस. मी सुरुवातीला जेव्हा परिचय करून दिला तेव्हा असं म्हटलं होतं की आर्थिक स्वातंत्र्य ते अनुभवत आहेत, म्हणजे त्याला आपण फायनान्शियल इंडिपेंडन्स किंवा फ्रीडम, ते थोडा फरक आहे. तर ते काय आणि कसं आपण मिळवू शकतो त्याच्याबद्दल काय तुम्ही सांगू शकाल का? खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. प्रत्येकाचं स्वप्न असतं आपण की लवकर 40व्या वर्षी 45व्या वर्षी आपण फिनान्शियली फ्री व्हावं. पण हा मार्ग जो असा आहे तो तेवढा दिसतो तेवढा सोपा नसतो आणि त्याच्यामध्ये तुमच्या फॅमिलीची इन्व्हॉल्वमेंट असावी लागते, त्यांचा सपोर्टही असावा लागतो. आणखीन आपल्याला काय असतं की आयुष्यामध्ये 2 फेजेस असतात. एक असतो तो ॲक्युम्युलेशन फेज आणि दुसरा असतो तो डिस्ट्रीब्युशन फेज. त्यामुळे जेव्हा कधी तुमचा अर्निंग फेज असतो त्याला आपण त्या इन्कमचंही 2 प्रकारे क्लासिफिकेशन करू शकतो की एक अर्न्ड इन्कम आणि दुसरं पॅसिव्ह इन्कम. म्हणजे अर्न्ड इन्कम असं की ज्याच्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतात आणि वेळ द्यावा लागतो, आणि पॅसिव्ह इन्कम म्हणजे जो तुम्ही झोपलेलं असताना सुद्धा तुमचं मनी अर्निंग हे चालू असतं. बरोबर. त्यामुळे सिक्रेट असं आहे की तुमचं जेव्हा अर्निंग फेज असतो तेव्हा तुम्ही मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम उभे करायला पाहिजेत. म्हणजे फक्त एकाच सोर्सवरती पगारावरती अवलंबून राहून चालत नाही. म्हणजे थोडक्यात असं तुम्हाला म्हणायचं आहे की माझं जेव्हा पगार सुरू असेल त्याच वेळेला मी अशा इन्व्हेस्टमेंट्स केल्या पाहिजेत, बरोबर, की ज्या भविष्यात मला त्या इन्व्हेस्टमेंट मधनं बरोबर रिटर्न्स मिळायला. म्हणजे तुम्ही तुमचे मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम काय काय असू शकतात, ते इंटरेस्ट असू शकतं. बरोबर. म्हणजे फिक्स्ड इन्कम मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. नंतर दुसरं म्हणजे डिव्हिडंडच्या स्वरूपातही तुम्हाला इन्कम मिळू शकतं. तुमच्याकडे स्पेअर रिअल इस्टेट असेल तर रेंटही तुम्हाला मिळू शकतं. आणि तुम्ही लेखक वगैरे असाल तर रॉयल्टी, असे मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम असले आणि काही कारणामुळे तुमचा एखादा सोर्स आटला, जसं कोविडच्या काळात अनेकांच्या जॉब्स वगैरे गेले होते काही काळासाठी, तर अशावेळी तुमचा अडचणी येत नाही आणि त्याच्यासाठी तुम्हाला अर्निंगच्या काळामध्ये एक इमर्जन्सी फंड निर्माण करणंही खूप महत्त्वाचं असतं. की तुमच्या 6 ते 12 महिन्याच्या खर्च जेवढा आहे तेवढे पैसे तुम्ही बाजूला ठेवलेले असले पाहिजेत. म्हणजे ते सेव्हिंग अकाउंटमध्ये
हां, नाही तुम्ही कशातही गुंतवू शकता. सेव्हिंगमध्ये ठेवले, हल्ली म्युच्युअल फंडात ठेवले तरी तुम्हाला T+3 म्हणजे 3-4 दिवसात ते पैसे परत मिळू शकतात. तुम्ही सेव्हिंगमध्ये ठेवले तर व्याज कमी मिळेल, रिटर्न म्हणजे कमी मिळेल. पण तो भाग कोर इन्व्हेस्टमेंटचा हां, असता तो कामा नये. बाजूला तुम्ही इयर मार्किंग करून ठेवायचा की हा इमर्जन्सीमध्ये वापरायचा फंड आहे. बरोबर. तो तुम्ही फॉरेनची ट्रिप करायला वगैरे असं कुठे वापरू नका. असं आहे. आणि तुमचं अर्न्ड इन्कमचं जास्तीत जास्त रूपांतर पॅसिव्ह इन्कममध्ये करायला पाहिजे. आणि फिनान्शियल फ्रीडम म्हणजे काय, वेन यू स्टॉप वर्किंग युअर मनी स्टार्ट्स वर्किंग फॉर यू. दॅट इज द डेफिनेशन. असं झालं पाहिजे. झालं पाहिजे. म्हणजे तुमच्या अर्न इन्कमपेक्षा जेव्हा पॅसिव्ह इन्कम जास्ती होईल, दॅट इज द गोल्डन डे ऑन विच यू कॅन सेलिब्रेट युअर फिनान्शियल फ्रीडम. आणि मग तुम्ही तुमचं आयुष्य आनंदात नक्की यू आर फ्री टू डू व्हॉट एव्हर यू लाईक. तुम्हाला जे करता येते आवडत असेल तर तुम्ही करू शकता, पण वर्किंग बिकम्स ऑप्शनल. आणि तुमची दुसरी काही सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला काहीतरी पॅशन अपुरी राहिली असेल तर ती तुम्ही फॉलो करू शकता. पण त्याच्यासाठी सुरुवातीपासून नियमबद्ध प्लॅनिंग महत्वाचं आहे. डिसिप्लिन ज्याला आपण म्हणतो, फायनान्शियल डिसिप्लिन. अगदी बरोबर. तर ती असणं अत्यंत गरजेचं आहे. अगदी बरोबर. आता आपण ह्या गुंतवणुकीच्या ज्या गप्पा मारल्या त्याच्यामध्ये विशेष करून आपण म्युच्युअल फंड, नंतर शेअर मार्केट डायरेक्ट किंवा फिक्स डिपॉझिट ह्याच्यावर बोललो. पण पूर्वापार भारतामध्ये सोन्याला एक खूप महत्व आहे किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचं एक आकर्षण आहे. मी स्वतः थोडंफार त्या डीमॅट स्वरूपात मी पण केलेलं आहे. पण ही जे आपण आता इन्फ्लेशन म्हटलं ते ब्रेक करण्यासाठी ह्या सोन्यामधल्या इन्व्हेस्टमेंटचा कितपत फायदा होईल आणि त्याचे फायदे तोटे काय तुम्ही सांगू शकाल? आपल्याकडे परंपरागत अशी पद्धत आहे की गुरुपृष्ठामृतावरती किंवा कुठलाही चांगला 3.5 मुहूर्तापैकी थोडं 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 सोने खरेदी करत राहायचं. आणि ही अतिशय योग्य पद्धत आहे. कारण सोनं हे आपल्याकडे अशा पद्धतीने वापरलं जातं की ते अडीअडचणीच्या काळी उपयोगी पडेल. आणि अडीअडचण नाही झाली तर चांगलंच आहे, ते पुढच्या पिढीकडे पास ऑन होत जातं. असा आपल्याकडे सोन्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. आणि मुलीच्या लग्नामध्ये स्त्रीधन म्हणून तिला सोनं देण्यात येतं, अडीअडचणीच्या काळात तिला उपयोगी पडावं म्हणून. तर सोन्याचे भाव वाढत जायला एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्याचा सप्लाय लिमिटेड आहे. बरोबर. आणि अलीकडच्या काळात बऱ्याचशा सेंट्रल बँका ह्या मोठ्या प्रमाणावरती सोनं खरेदी करत आहेत. आणि विशेषतः चायनाची सेंट्रल बँक आहे. आणि त्याला कारण असं आहे की सगळ्यांचा डॉलरवरचा विश्वास जरा डळमळीत झालेला आहे. तर सेंट्रल बँकांचे रिझर्व्ह मुख्यतः 2 प्रकारे असतात, एक तर सोनं असतं किंवा डॉलर. तर ह्याला डॉलरायझेशन म्हणतात. म्हणजे डॉलर्स विकून सोनं खरेदी करण्याचा ट्रेंड सगळ्या जगातल्या सेंट्रल बँकांकडे गेले काही दिवसांमध्ये त्यामुळे सोन्याचे भाव वाढत चाललेले आहेत. पण किती असलं तरी सोन्यावरती असा इंटरेस्ट किंवा डिव्हिडंड असं काही मिळत नसल्यामुळे आपल्या पोर्टफोलिओच्या एकूण 5 ते 10% पलीकडे गुंतवणूक सोन्यामध्ये करू नये असे तज्ज्ञ मंडळी सांगतात. आणि आपण जर ज्याला इतिहास किंवा हिस्टॉरिक रिटर्न्स जर बघितले तर ते हार्डली 7%, 8%. अगदी बरोबर. म्हणजे शेअर मार्केटचे रिटर्न कधी जास्ती असतात. म्हणजे हे जेमतेम तुम्ही इन्फ्लेशन बीट करताय 1-2% वर. बरोबर. पण आपत्कालीन एक सोय किंवा ज्याला हेजिंग हल्ली म्हणतात. बरोबर. तसं म्हणून सोनं आपण थोडं 5-10% खरेदी करू शकतो. त्यामुळे आपली संपत्ती आहे ना ती नेहमी वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये विभागून ठेवायला लागते. आणि त्याचे 2 प्रकार जर आपण सांगितले तर फिजिकल ॲसेट्स आणि फायनान्शियल ॲसेट्स. तर फिजिकल ॲसेट्समध्ये रिअल इस्टेट येतं आणि सोनं येतं, हे 2च. आणि फायनान्शियल ॲसेट्समध्ये मग तुमचे फिक्स्ड इन्कम म्हणजे NSC, PPF, गव्हर्नमेंटच्या स्कीम की मुद्दल सुरक्षित राहील तुमचं आणि ठराविक व्याज मिळेल. बरोबर. पण तुम्हाला जर इन्फ्लेशनला बीट करायचं असेल तर तुम्हाला इक्विटी आणि म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करावीच लागते. त्यामुळे सोनं हा पार्ट ऑफ पोर्टफोलिओ आणि इट शुडंट एक्सीड 5 to 10% ऑफ युअर पोर्टफोलिओ. आता तुम्ही बोलताना रिअल इस्टेटचा उल्लेख केलात. येस. तर त्याचं म्हणजे पूर्वी एकेकाळी मला त्याचं खूप आकर्षण होतं. तर तुमच्याशी हे
गप्पा होऊन ते सगळं माझं गेलंय. तर त्याविषयी रिअल इस्टेटच्या इन्व्हेस्टमेंट विषयी काय सांगा? ऍक्च्युली कसं आहे की बरेच जण आपलं राहतं घर ह्याला ते ऍसेट समजतात. बरोबर. पण टेक्निकली स्पीकिंग राहतं घर ही लायबिलिटी आहे. कारण त्याच्यामधनं तुम्हाला काही उत्पन्न मिळतं का? हो, नक्कीच नाही. म्हणजे अगदी सोपी ऍसेट आणि लायबिलिटीची व्याख्या काय आहे की एनिथिंग दॅट पुट्स मनी इन टू युअर पॉकेट इज युअर ऍसेट. मग आता त्या दृष्टीने पाहिलं तर तुमचं घर आणि कार ही 2 मोठी उदाहरणं आहेत. ते तुमच्या खिशामध्ये काही पैसे ठेवतात का? नाहीये. तरी सुद्धा लोक त्याला ऍसेट म्हणून लायबिलिटी खरेदी करत असतात. लायबिलिटी इज वन विच टेक्स मनी आउट ऑफ युअर पॉकेट अँड ऍसेट पुट्स मनी इन टू युअर पॉकेट. ही जर टेस्ट लावली तर रिअल इस्टेट राहतं घर हा ऍसेट नाही होऊ शकत. कारण तुम्हाला त्याच्यावरती मेंटेनन्स द्यावा लागतो, प्रॉपर्टी टॅक्स द्यावा लागतो, EMI भरावा लागतो, प्रचंड इंटरेस्ट बँकांना द्यावं लागतं. त्यामुळे हा एक महत्वाचा विचार करण्याचा. आणि सेकंड होम तर म्हणजे विचाराच्या बाहेरच. हे सगळे जास्ती पैसे झालेल्यांचे. आता जर तुम्ही बघितलं तर रेंटल यील्ड 3 ते 4% जी मॅक्झिमम पडतो. मला तेच तुम्हाला म्हणायचं होतं. जर रेंटल यील्ड मला हार्डली 3 ते 4% पडतंय तर मग ते पैसे का गुंतवावे? बरोबर. जर एक काळ असा होता आपल्या इकडे जेव्हा त्याच्यात कॅपिटल अप्रिसिएशन म्हणतो ते खूप फास्ट होत होतं. ती फेज आता काही राहिलेलं नाही. आता माझंच उदाहरण द्यायचं झालं तर मी किती 93-94 साली 4 लाख रुपयाला फ्लॅट घेतला. आज त्याचं व्हॅल्युएशन 80 लाख झालं, म्हणजे 20 पट झालं. बरोबर. आता ह्याच्या पुढे ते 80 लाखावरून 16 कोटी होणार आहे का? 20 पट वाढणार आहे का? इट विल बिकम सिम्पली अनअफोर्डेबल. त्यामुळे रिअल इस्टेटमध्ये आजकाल अप्रिसिएशन नाही होत. तुम्ही आत्ताच्या किमतीला घेऊन त्याच्या पुढे अप्रिसिएशन मिळणं खूप अवघड आहे तुम्हाला. बरोबर. मग ते अगदी तुम्हाला खूप अभ्यास करून पॉकेट्सच निवडायला लागतं. मग ते आपल्या सामान्य माणसाच्या. बरोबर. तिकीट साईज मोठा असतो. बरोबर. खरेदी करणं अवघड असतं आणि डिस्पोज करणंही अवघड. लिक्विडिटी हा मोठा इश्यू आहे. येस, एक्झॅक्टली. आणि विदाउट बोरोइंग यू कांट बाय. म्हणजे त्याचा परत खर्च आहे. तर तुम्हाला EMI 9-10% भरावाच लागतो इंटरेस्ट. होय. आणि मोठा जो इश्यू आहे खरं म्हणजे जो तुम्ही आता म्हणला तसं लिक्विडिटी. मी एक खोली विकू शकत नाही 4 खोल्यांचं घर असलं तर. बरोबर. मला एका वेळी त्या 4 खोल्या विकायला पाहिजेत. बरोबर. त्याच्या अगेन्स्ट जर तुम्ही जे म्हणलात फिजिकल असेट त्याच्यात जर सोनं जर आपण धरलं तर ते मी 1 ग्रॅम विकू शकतो. माझ्याकडे जर 100 ग्रॅम असेल तर. बरोबर. पण इथे ते शक्य नाही. 1 बेडरूम नाही विकता. 1 बेडरूम मग त्या दृष्टीने त्याच्यावर फुलीच मारायला हवी. अगदी बरोबर. म्हणजे माझ्या ओळखीतले बरेच जण आहेत चांगले आर्थिक सधन असलेले कुटुंब आणि ते भाड्याच्या घरात राहतात. म्हटलं तू खरा हुशार आहेस. कोट्यवधीची इन्व्हेस्टमेंट वाचली आणि 25,000 तुला भाड्याचं घर मिळतंय पुण्यासारख्या शहरात. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही बदलू शकता ना. बदलू शकता. इथे तुमची बांधिलकी आली, एकदा तुम्ही खरेदी केलं की अडकून पडतात इथे. बरोबर. म्हणून ITची जे हल्लीची यंग जनरेशन आहे त्यांच्या वर्क प्लेसच्या जवळच घर घेतात. ते छोटासा स्टुडिओ टाईप घर घेतात. बदली झाली, जॉब स्विच मारला की तिथे घेतात परत हे डिस्पोज करून. म्हणजे मोबिलिटी तुमची चांगली राहते, कुठेही जाऊ शकता तुम्ही. फक्त एक स्वतःचं घर एक भावनिक इमोशनल व्हॅल्यू आहे. एक घर असणं ठीक आहे, आणखीन तुम्ही मल्टिपल घरं विकत घेण्याच्या इन्व्हेस्टमेंट म्हणून घेण्याच्या भानगडीत न पडलेलं बरं. बरं, लिटिगेशनची भानगडी आहेत ते वेगळ्या. कोणी कब्जा केला काय ते आणखीनच वेगळं. त्या दृष्टीने माझं तर असं मत आहे, सोनं सुद्धा मी स्वतः डीमॅट फॉर्म मध्येच विकत घेतो. पण आता हा तुम्ही एक वेगळा मुद्दा मांडला की थोडा तरी फिजिकल असेट्स आपल्याकडे पाहिजेत. त्या दृष्टीने थोडं खरं सोनं, खरं खुरं ज्याचं वजन करता येईल असं सोनं पण घरात बाळगणं गरजेचं आहे. विशेषतः लेडीजना त्याच्याबद्दल अट्रॅक्शन असतं. त्यांना पेपर गोल्ड नाही चालत, रिअल गोल्ड पाहिजे, चमकणार पाहिजे. श्री अतुल सुळे यांच्यासोबतच्या धन की बात या विषयाच्या गप्पा आपल्याला सगळ्या श्रोत्यांना आवडल्या असतीलच. आणि जीवनातील अर्थाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न आता आपण सर्व नक्कीच करूया असं मी सगळ्यांना आवाहन करतो. आणि धन्यवाद सुळे काका, तुम्ही आज इथे आलात, आमचं प्रबोधन केलं, त्याबद्दल मनापासून मला बोलवल्याबद्दल धन्यवाद.